हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अकाली पावसाने विदर्भात हजेरी लावली आहे। काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला, त्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे। वातावरणातील बदलामुळे विदर्भातील खरीप हंगामातील हरभरा, तूर व गहू पिकाला फटका बसला आहे। मागील काळात विदर्भात काही ठिकाणी गारपिटीसह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन व कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं। झालेल्या नुकसानाने शेतकरी चिंतेत असताना वातावरणातील या बदलामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे विदर्भ न्यूजचे धामणगाव रेल्वेचे प्रतिनिधी चेतन कोठारी यांनी। वातावरणातील बदल यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानावर परिणाम पडतो आहे। मागील 2-3 दिवसापासून विदर्भात सर्वत्र पावसाची हजेरी लागलेली आहे, त्यामुळे गहू, हरभरा या पिकांवरती नुकसानाचे सावट सापडलेले आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण जाणून घेऊया की या पिकांवरती या हवामान बदलाचा काय परिणाम होतोय। या पिकांवरती काय परिणाम होणार आहे? 2-3 दिवसामध्ये या 8-10 दिवसामध्ये खूप प्रमाणात आभाळ येणं, विजा चमकणं आणि काही प्रमाणात पाऊस सुद्धा येत आहे, धुकं सुद्धा पडत आहे। त्यामुळे गव्हावर आणि चण्यावर खूप मोठ्या प्रमाणात खरीपच्या पिकावर त्याचे प्रादुर्भाव दिसत आहे। चण्याचे फुलं न उगवणे, चण्याच्या गाठ्यांच्या स्वरूपात गाठे न बनणे किंवा मुंबई न फेकणे, गव्हाची वाढ थांबणे, गव्हावर पिवळा तांबेरासारखा रोग येणे, या प्रकारचे रोग येतात। त्यामुळे पिकामध्ये सुद्धा घट होण्याची खूप मोठी शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यावर शासनाचं पण दुर्लक्ष आहे आणि वरून निसर्गाचा सुद्धा एक प्रकारचा कोप झालेला आहे। त्यामुळे शेतकरी या सर्व याच्यामध्ये संकटात सापडलेला आहे। यावर शेतकऱ्याची कर्जमाफी आजपर्यंत तर झालीच नाही। पहिल्या सरकारमध्ये 2008 पासून जे कर्जमाफी केली होती त्याचा अजूनपर्यंत लाभ मिळाला नाही आणि ह्या सरकारने सुद्धा 15 ते 21 पर्यंत जे कर्जमाफी त्यानं हे केली आहे, पण ते अजूनही कर्जमाफीचा लाभ अजून बरेचसे शेतकऱ्यांना काही झालेला नाही आहे। मी सुद्धा 2008 मध्ये कर्ज घेतला आहे, अजून मला त्याचा लाभ मिळालेला नाही आहे। संकटात दोन शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी काहीतरी लाभ करायला पाहिजे यांनी। आणि कसं आहे, आतापर्यंत जे हे होऊन राहिलं, आपल्याला कोणती व्यवस्था नाही आहे बिलकुल आहे। शेती ही फायद्याची आहे किंवा तोट्याची याचा भाग न असता शेतकरी जेव्हा नवीन तंत्रज्ञान अवलंबून, सरकार म्हणते नवीन तंत्रज्ञान अवलंबा, शेती चांगली सुदृढ करा आणि त्याच्यामध्ये जैविक शेतीचा जर भर घातला, ही आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे, परंतु शेतकऱ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हे आहे। कारण जैविक शेती करण्याचा दृष्टिकोन चांगला जरी असला, पण त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये भर होणार नाही, त्याला बराचसा कालावधी जाणार आहे। मग त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न कमी जो वाढवायला पाहिजे ते वाढ न होता कमी होणार आहे। त्यामुळे जैविक शेती ही फायद्याची आहे आणि तशीच तोट्याची पण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश सह चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।